फुटून गेले पाहिजे, अशा पद्धतीने आपली तुतारी वाजली पाहिजे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय चंद्रकांतराव पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेले आपले महाराष्ट्राचे नेते, आपले युवा नेतृत्व माननीय रोहितदादा पवार साहेब, आपले जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कोरोना योद्धा, माझ्यासारखे सर्वांचेच मार्गदर्शक माननीय राजेशभाई टोपे साहेब, निसारजी देशमुख साहेब, सर्वच मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनीनो, मी फार जास्त वेळ घेणार नाही. सगळ्याच बोलणाऱ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. दादा, मी आपल्याला फक्त एकच सांगू शकते की आमचा भोकरदन मतदारसंघ जो आहे तो एक कल्याण काळे साहेबांच्या रूपाने गुलामगिरीतून, राजकीय गुलामगिरीतून आम्ही मुक्त केलेला आहे आणि तीच राजकीय गुलामगिरी आता आम्हाला पुन्हा विधानसभेच्या निमित्ताने सुद्धा दाखवून द्यायची आहे. दादा, मी आपल्याला एक नक्की सांगेन, कार्यकर्त्यांना आपले जे स्टेजवर बसलेले लोक आहेत त्या लोकांपेक्षा कल्याण काळे साहेबांची निवडणूक माझ्या या लोकांनी, ह्या मतदारांनी हातात घेतलेली होती आणि त्याच्यामुळे या भोकरदन मतदारसंघामध्ये आम्हाला लीड मिळालेली आहे. जर त्यांनी सुद्धा कधी विचार केला नव्हता, अशा गोष्टी या मतदारसंघात घडलेल्या आहेत. आता अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की गवार साहेब इच्छुक होते, राजाभाऊ सुद्धा इच्छुक होते, मी सुद्धा इच्छुक होते. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पक्षामध्ये काम करताना प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असणं हे आवश्यक आहे, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो, पक्षाचे नेतेही आपल्यासाठी महत्वाचे असतात. मी एक अशी कार्यकर्ती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अशी कार्यकर्ती आहे जिच्या नसानसामध्ये शरद पवार साहेबांचे विचार भिनलेले आहेत आणि मी अगदी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांगेन, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे. मी उमेदवारी अर्ज भरला म्हणून माझ्याकडनं काही होईल अशी कोणीही मनात शंका आणू नका, कारण मी माननीय सुप्रियाताई आणि पवार साहेबांची कार्यकर्ती आहे आणि हेच काम आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला करायचं आहे. साहेब, मी आपल्याला एक नक्की सांगेन, या मतदारसंघामध्ये मी पूर्ण मतदारसंघ फिरले, दादांना सुद्धा मी सगळी माहिती दिली आहे. पूर्ण मतदारसंघात फिरताना सर्वांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे, पवार साहेब जो आदमी देतील, जो माणूस देतील, जो व्यक्ती देतील त्याला आम्ही मतदान करणार आहोत आणि तो व्यक्ती जे आहे ते देण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आपल्याला आता आपलं काम करायचं आहे. आपल्याला आपली निशाणी जी आहे, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला माननीय दानवे साहेबांनी निवडून आणायचं आहे. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून, नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना या भाजपच्या लोकांनी काय काय त्रास दिला हे माझ्या पूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. जवळपास 3 वर्षापासून एक महिला असून त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांचे प्रत्येक जे त्यांनी केलेले वार आहे ते परतवून लावण्याचं काम मी केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा मी तेच करणार आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, अगदी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आदल्या दिवसापर्यंत या लोकांनी मी नगराध्यक्ष पदावरून कशी दूर होईल याची सुद्धा पूर्ण त्यांनी जोडजमा करून ठेवली होती. मी सोबत दादा तुम्हाला दाखवण्यासाठी 14 तारखेचा 14/10/24 त्यांनी परत माझी मंत्रालयामध्ये सुनावणी लावलेली होती आणि ती सुनावणी सुद्धा झालेली होती. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून माझी एक केंद्रीय मंत्री एका क्लर्कच्या टेबलवर बसतो हा माणूस आणि त्या मंत्र्यांच्या तिथे सांगतो की मुख्यमंत्र्यांना वेळ नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांनी ही सुनावणी घ्या. जर हा विषय नगर विकास खात्याचा आहे तर बांधकाम विकास मंत्री हे कसे हा निर्णय घेऊ शकतात, पण इथे खोके सरकार आहे, इथे सगळं काही चालतं. दादा, त्यांनी सुनावणी सुद्धा घेतली, पण माझं नशीब आहे, मला माहित आहे ते जे काय करायचं ते करणार आहे. अगोदर कोर्टातून सुद्धा मला न्याय मिळालेला आहे, पण हे सरकार असल्यामुळे त्यांनी परत ह्या गोंधळ सुरू केलेला आहे. दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की निष्ठावान कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला दाबून टाकण्याचं काम हे लोक करत आहेत आणि आपल्याला आता ही दडपशाही संपवायची आहे. एक टप्पा आपण डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या रूपाने पार केलेला आहे, दुसरा जो टप्पा आहे तो सुद्धा आपल्याला पार करायचा आहे आणि तो टप्पा जो आहे तो आपल्याला फक्त 964 मतांची लीड घेऊन चालणार नाही, तर आपल्याला 20 ते 25 हजार मताची लीड या मतदारसंघातून आपल्याला दानवे साहेबांना द्यायची आहे. मी दानवे साहेबांना नक्की सांगेन, आता जे गवड साहेब बोलले ते नक्की आहे, भावनेच्या भरात इलेक्शन होत नाही, गर्दी आहे, सगळं मान्य आहे, पण मायक्रो प्लॅनिंग करणं सुद्धा खूप आवश्यक आहे. मी या मताशी 100% सहमत आहे. जर आपलं मायक्रो प्लॅनिंग होत असेल तर आपण हवेत
तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. जास्त हवेत उडण्याची आवश्यकता नाही, कारण त्या लोकांनी सुद्धा खूप काही गोष्टी त्यांच्या करणं सुरू आहे. ग्राउंड लेवलला उतरून काम करणं आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला मतदाराला विश्वासात घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे नक्कीच महाविकास आघाडी म्हणून आपण हे काम करणारच आहोत. दादा तुम्ही मला सांगितलं होतं काही झालं तरी तुम्ही पक्षासोबत राहा. मी तुमचा शब्द हा सारखा ठरवेल आणि मी नक्की सर्व मतदारांना एक सांगेल. मी ज्यावेळेस पवार साहेबांना भेटली, पवार साहेबांनी मला सांगितलं आहे सुरेखा तू घाबरायचं नाही, सुप्रिया नंतर सुरेखा ही माझी दुसरी मुलगी आहे. आणि या वाक्यावर मी असे कितीतरी उमेदवारी अर्ज अगदी ओवाळून टाकेल. एवढी मोठी पदवी मला साहेबांनी दिलेली आहे. साहेबांनी मला ज्यावेळेस भेटायला बोलवलं त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं कुठलीही कणभरही अडचण असेल तरी मला डायरेक्टली फोन करायचा किंवा भेटायला यायचं. कुठलाही मध्ये काही काय म्हणतो आपण त्याला मेडिएटर न घेता तुम्ही मला भेटायला यायचं. वारंवार ज्या वेळेस माझ्यावर संकट आली त्या प्रत्येक वेळेस किंवा कार्यकर्त्यांवर संकट आली प्रत्येक वेळेस माननीय राजेशभाई टोपे साहेबांकडून आम्ही साहेबांकडे पोहोचलो आणि त्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि मला मदत केली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी स्वर्गवासी अंकुशराव टोपे साहेबांच्या तालमीत तयार झालेली कार्यकर्ती आहे. मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आपल्या पक्षातील असेल किंवा पक्षाच्या बाहेरचे असतील, जर कोणाला थोडीही शंका असेल की सुरेखाला अनेक काम करणार नाही तर आजच तुम्ही तुमच्या मनातली ती शंका काढून टाका. तुमच्या सर्वांच्या समोर मी नक्कीच असेल आणि माननीय दानवे साहेबांना निवडून आणण्याचं मी काम करेन. पण त्याच्यासाठी फक्त एवढंच करावं लागेल की छोट्यातला छोटा जो कार्यकर्ता आहे त्याला विश्वासात घ्यावं लागेल. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला जर तुम्ही गृहीत धरत गेला तर ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही. निवडून आल्यानंतर सुद्धा काही ठराविकच लवाजमा बाजूला ठेवला. आपल्याला माहित आहे फार कठीण प्रॉब्लेम येतात. काही ठराविक 4-10 लोक बरोबर असतात आणि जे काम करणारे लोक असतात ते दूर लोटले जातात. असं होता कामा नये. एक पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आणि खरोखर पक्षासाठी तळमळ असलेली कार्यकर्ती मी बोलते आहे. माझ्या बोलण्याचा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये. सांगण्यासाठी एवढंच सांगते मी की फक्त ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपला हा विजय होणार म्हणजे होणारच. आपल्या सर्वांच्या वतीने दादांना एकच सांगते की हे जे महाविकास आघाडी तिथे पूर्णच आपण उमेदवार दिलेले आहे. प्रत्येक उमेदवार इथे येणारच आहे. पण भोकर विधानसभेचा उमेदवार हा सर्वांपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. दादा हा माझ्या वतीने माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना शब्द आहे. मी एकच गोष्ट आपल्याला जाता सांगू शकते. अरे भोकरदान जाफराबाद वालो, 23 नवंबर को शोर होगा, 23 नवंबर को शोर होगा. याद रखना उसके बाद महाविकास आघाड़ी का एक